रायगडमधील नागरिक वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेले आहेत. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांनी आणि पर्यटकांनी आपली पावलं वॉटर पार्ककडे वळवलेली आहेत. रायगडमधील विविध वॉटर पार्कमध्ये सुट्टीच्या दिवशी तसंच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळते. वॉटर पार्कमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे वॉटर पार्क चालकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. रत्नागिरीच्या चिपळूण पोलिसांतर्फे गोविंदगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. गोविंदगड परिसरामध्ये नागरिकांनी स्वच्छता ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पोलीस अधीक्षकांकडून सूचना देण्यात आल्या. धाराशिवमध्ये बायोडिझेलचा नवा प्रयोग यशस्वी झालाय. शेतातील कचऱ्यापासून पर्यावरणपूरक इंधन तयार होणार आहे. धाराशिवमध्ये बायोडिझेल निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अकोल्यामध्ये पीकेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषानं दाखवून फसवणूक करण्यात आलेली आहे. एका महिलेनं तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील डॉक्टरविरुद्ध तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. डॉक्टरविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिल अंबानी समूहाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं दोघांना मुंबईमध्ये अटक केली आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांना दिल्लीतील विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी दिल्लीला नेण्यात आलं आहे. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील एका घरातून गांजाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपी महिलेकडून 1,34,000चा गांजा जप्त केला आहे. मुंबईच्या गोरेगाव इथं भारत पेट्रोलियमच्या भारत गॅस वितरण एजन्सीमधून तब्बल 90,01,508 रुपयांच्या सिलेंडरचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गोडाऊन मॅनेजरच्या विरोधामध्ये विश्वासघात, अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील ज्येष्ठ व्यावसायिकाची परताव्याच्या आमिषानं फसवणूक करण्यात आलेली आहे. 5,37,37,117 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी 11 जणांविरुद्ध चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झालेला आहे. स्कूटीवरील नियंत्रण सुटल्यानं विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. स्पाइसजेट कंपनीचं मुंबई ते पाटणा विमान 2 तास उशिरानं असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सोसावा लागला. विमानाची नियोजित वेळ होऊनही विमानानं उड्डाण केलं नव्हतं. या कालावधीमध्ये विमानातील वातानुकूलित यंत्रणा देखील बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. नालेसफाईच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे. प्रशासनानं विविध कंत्राटदारांवर मिळून तब्बल 9,25,72,830 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. दंडाची रक्कम कंत्राटदाराच्या देयकांमधून वसूल करण्यात येत आहे. हिंदुसूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये वीर महाराणा प्रताप शौर्य कथेचं आयोजन करण्यात आले. आचार्य श्री देवव्रतजी महाराज वृंदावनवाले यांच्या क्रांतिकारी वाणीतून येवलेकरांना या कथेचा लाभ घेता येणार आहे. दिवसभर बंदोबस्त छत्रपती संभाजीनगरच्या प्रस्तावित आरापूर औद्योगिक विकास महामंडळासाठी प्रशासनानं अखेर मोठा टप्पा पार केला. गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या संयुक्त मोहिमेमध्ये तब्बल 90% जमीन मोजणीचं काम पूर्ण झालंय. वानझाडे आणि फळझाडे यांच्या मूल्यांकनाचं काम शिल्लक आहे. गेले छत्रपती संभाजीनगर दिल्ली ही सकाळची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर 6 दिवसांमध्ये एअर इंडियानं न्यूटन घेत ही सेवा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. 1 जुलैपासून नव्या उड्डाण क्रमांकांसह सकाळची दिल्ली विमानसेवा ही सुरू राहणार असल्यानं प्रवासी पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीची वाटप यादी माध्यमिक शिक्षण विभागानं जाहीर केलेली आहे. यामध्ये नामांकित महाविद्यालयांमधील कला आणि विज्ञान शाखेचा कट ऑफ लक्षणीयरित्या घसरलेला आहे. त्यामुळे 90% पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आपत्ती प्रतिसाद दलाच्या ताफ्यामध्ये 125 स्वयंचलित बोटींचा समावेश करण्यात आलेला आहे. पूरस्थिती समुद्र किनाऱ्यांवर मदतकार्य होणार आणि अधिक सुलभ होणार आहे. 125 रोबोटिक वॉटर क्राफ्ट आपत्ती प्रतिसाद दलाला देण्याची तयारी सरकारनं दर्शवलेली आहे. मुंबईमध्ये 3.25 लाख घरं विक्रीविना आहेत. विविध कर आणि विकास शुल्क यामुळे विकासकांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणं कठीण आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 2,88,000 घरं विक्रीविना आहेत. राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होत असताना प्रत्येक विषयासाठी आठवड्यामध्ये किती तासिका असतील याबाबत शिक्षक आणि
मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम होता. मात्र शिक्षण विभागानं तासिका वेळापत्रक जाहीर केल्यानं शिक्षकांना दिलासा मिळाला. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये बेस्टची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र सध्या अपुऱ्या बस संख्येमुळे मुंबईकरांना बस प्रवासासाठी 1.5 तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले. पुण्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार आहे. महापालिकेकडून 47.65 कोटी रुपयांच्या डीबीटीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन गणवेशामध्ये जाता येणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यानं रक्तदानाबाबतची सामाजिक बांधिलकी जपून रक्त संकलनामध्ये राज्यामध्ये अव्वल स्थान कायम केले. मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे तर सोलापूर तिसऱ्या स्थानी आहे. मात्र रक्त संकलन आणि गरज यामध्ये अद्यापही तफावत असल्याचं दिसून येत आहे.